नमस्कार मंडळी, मी हर्षदा मोंडे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी तडकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करते। आज आपल्याला बनवायचे आहे भरीत आणि भाकरी म्हणजेच वांग्याचे भरीत। ह्या भरताचे करण्याचे कारण एकच आहे, आज मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ह्या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात व ह्या चंपाषष्ठीला या भरताचा नैवेद्य खंडोबा रायांना दाखवला जातो। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रप्रमाणे षडरात्र उत्सव सुरू असते आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी। मनी आणि मल्ल ह्या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले, तो हा दिवस म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो। आणि खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रीय लोकांचे कुलदैवत आहे, त्यामुळे ह्या खंडोबा देवतेला खूप महत्व आहे आणि या खंडोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी भरीत आणि भाकरी आज केली जाते आणि त्यानंतर तसेच पुरणपोळीचाही नैवेद्य केला जातो। त्यामुळे आज आपण बनवणार आहोत स्पेशल चंपाषष्ठी भरीत आणि भाकरी। चला आता आपण हे वांग्याचे भरीत बनवूया। हे वांगे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण त्याला असे कट मारून घेऊया। हे वांगे आपल्याला गॅसवरती भाजायचे आहेत। हे वांगे भाजण्यासाठी आपण आता त्यामध्ये थोडासा लसूण पेरून घेऊ। आपल्याला हे लसणाच्या पाकळ्या अशा टोचून घ्यायच्या आहेत। आता ह्या वांग्यांना आपण तेल लावून घ्यायचे आणि गॅसवर दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यायचे, चांगले खरपूस भाजून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची हे बारीक करून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला फोडणीला वापरायचे आहे। हे आपण मध्यम आकाराचे 3 कांदे कापून घेतले आहे। ही कांद्याची पात आहे, कोथिंबीर आणि शेंगदाणे, मीठ आणि आपण हा मिक्सर मध्ये बारीक केलेला खरडा। आता कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकावे आणि त्यामध्ये शेंगदाणे चांगले परतून घ्यावे। हे शेंगदाणे परतल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घ्यावे। त्यानंतर त्यात मोहरी, जिरे टाकावे आणि थोडा कढीपत्ता टाकावा आणि कांदा टाकून तो चांगला परतून घ्यावा। त्या कांद्यामध्ये थोडा हिंग घालावा, त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि चांगले परतून घ्यावे। त्यानंतर आपण बारीक केलेल्या लसूण हिरवी मिरचीचा खरडा टाकून तोही परतून घ्यावा। त्यानंतर आपले भाजलेले वांगे सगळे सालं काढून स्वच्छ बारीक करून घेऊन ते कांद्यामध्ये टाकावे। त्यानंतर त्यावर थोडी कांद्याची पात टाकावी आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून ते चांगले परतून घ्यावे आणि आपले परतलेले शेंगदाणेही त्यात टाकावे आणि तेही चांगले परतून घ्यावे। अशा पद्धतीने आपले भरीत तयार झालेले आहे। ह्याच भरीत भाकरीचा नैवेद्य आपण खंडोबा महाराजांना दाखवणार आहोत।